सुखी भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे. देवाच्या सुखामध्ये आनंदामध्ये संगतीमध्ये समाधान सुख आहे. भूक लागत नाही तहान लागत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. तर त्यांना लागलं नाही म्हणतात. त्यांनी असवायचे कुठे आठवायची नाही अशी अवस्था होती बरं तुकाराम महाराज. जेवलं माहिती नाही उपाशी राहिलेलं माहिती नाही. त्या जेवायची नाही दिली उपाशी तसंच राहायचं. पण उपवास आहे त्याला तेही माहिती नाही. पण तुम्ही जेवलं म्हणून तेही माहिती नाही. कारण का त्यांचं अखंड वृत्ती देवाकडे होतं म्हणून त्यांना काहीच वाटत नव्हतं बरं. दुसरं काहीच नाही बरं. म्हणून आपलं जे काही भगवंताच्या सुखामध्ये नामचिंतनामध्ये कथेमध्ये आनंद आहे. भूक लागत नाही तहान लागत नाही असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. आणि सदा समाधान समाधान कळलेची नाही झाले किती दिसत. देवाच्या नामस्मरण किती दिवस झाले कुणाला कळत. बाहेर वास विसरले आणि बाहेरचं वासातून विसरून गेलेले होतं. आणि म्हणजे पुढे म्हणजे वासना आहे काम आहे विष्णू करून टाकायचं काही ही काम वासना निघून गेलेली. आणि माणूस भगवंताच्या चिंतनाकडे लागत असताना त्याला जन्म नाही मरण नाही असं होणार आहे. अभंगाच्या संपन्न झालेले आणि त्यांचं सौजन्य आपले तिथे भेटून येतील. पांडव सावकार त्यांच्याकडे सौजन्य आहे. त्यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला नेहमी माझ्यासोबत असणारे यूट्यूब चॅनल प्राध्यापक शिवाजी गोंदे शिंदे नंदवाडकर हे त्यांचे यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे. नामाचा गजवन आणि तेही शेवेळा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे धन्यवाद. त्यांचे स्वतः हरिभक्तीपरायण मुरलीधर महाराज यांचं त्यांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे. गुरु महिमा त्यांनी लिहिलेला पंचमगिरी असं लिहिलेलं आहे स्वतः त्यांनी. तर तो ग्रंथ आणि महाराजांचा सत्कार ते करतील पहिल्यांदा. त्याचप्रमाणे ज्यांनी सौजन्य घेतलेलं आहे पांडव सावकार तेही महाराजांचा सत्कार करतील. पुढचा अभंग झाल्यानंतर त्याला वाटले देणार आहे महाप्रसाद आहे. तर पूर्वी काही सूचना काही सत्कार आहेत तेच थोडं 10-15 मिनिट थोडं शांत बसून ऐका. आम्ही जे सप्ताह केलं होतं आमचे नैमिष आरण्यामध्ये आणि 15वा सप्ताह. त्या सप्त्यामध्ये आमचे पांडुरंग सावकारांची फार फार निधी झाले. रात्र न झोपता आणि सेवा करायचं तेव्हा झोपतं त्यांना सांगितलं. आणि ते थोडं सांगितलं जे कमी आहे. द्वारका आणि नैमिषारण्य दोन्ही सप्त्यामध्ये व्यवस्था कमी न करू देता रात्रंदिवस सेवा करत ते कार्यक्रमाला म्हणून जे काही यशस्वी प्रमाणे केले आहेत म्हणून त्यांचं मी भारी शिष्यता आहे. म्हणजे तरीसुद्धा फार मेहनतदार माणूस आहे. परत त्याला जगले घेतल्याने शेवटपर्यंत त्याला शेवट लावायचे. त्याची जगाची विद्या म्हणून लक्षात त्यांना सगळे घेऊन त्यांचे आणि पुढे व्यवस्थित प्रमाणाने देईल आज आमचा कार्यक्रम सुचला आणि फार सगळ्या रीतीनं संपादन केलेलं आहे.